गुड आफ्टरनून. माझा आवाज ऐकायला येतोय? हॅलो, रिप्लाय करा. माझा आवाज ऐकायला येतोय? हॅलो, माझा आवाज ऐकायला येतोय का? हॅलो, माझा आवाज ऐकायला येतोय? रिप्लाय करा. हॅलो, माझा आवाज येतोय का? रिप्लाय करा. हॅलो, माझा आवाज येतोय का? रिप्लाय करा. हॅलो, 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 माझा आवाज येतोय का? रिप्लाय करा. येस सर. हां, कोण रिप्लायच करत नाही. ओके, आपण लेक्चर स्टार्ट करूया. तुम्हाला मी क्वेश्चन पाठवतो.
ओके, मी तुम्हाला ग्रुपवर क्वेश्चन पाठवलेला आहे. आता मी तो क्वेश्चन वाचतो. आपला नेहमीचा प्रॉब्लेम आहे 11 अकाउंट बनवायचा. तर हा जो प्रॉब्लेम आहे, ऑन 1 March 2016 द फॉलोइंग बॅलन्सेस वेर एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द बुक्स ऑफ टर्फ अँड सर्फ कंपनी. त्याच्यात काय काय दिलं आहे? स्टॉक लेजर कंट्रोल, वर्क इन प्रोग्रेस, फिनिश गुड्स कंट्रोल, कॉस्ट लेजर कंट्रोल दिला आहे. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन दिलेत. रॉ मटेरियल परचेस, रिटर्न टू सप्लायर, इशूड टू प्रोडक्शन, रिटर्न टू स्टोर्स, प्रोडक्शन वेजेस, इनडायरेक्ट लेबर, फॅक्टरी ओव्हरहेड, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड, कॉस्ट ऑफ फिनिश गुड्स ट्रान्सफर टू वेअर हाऊस, नंतर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड सेल्स, आणि फॅक्टरी ओव्हरहेड्स आर 150% ऑफ डायरेक्ट वेजेस. ठीक आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदी आपण 11 अकाउंट्स ओपन करूया. मी स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? रिप्लाय करा. Yes. Yes. ओके, तर आपण स्टार्ट करूया. 11 अकाउंट्स बनवूया. तर सगळ्यात पहिलं आहे स्टोर्स लेजर कंट्रोल. सगळ्यात पहिलं आपलं स्टोर्स लेजर कंट्रोल अकाउंट आहे. त्याला 10 ओळी सोडा. स्टोर्स लेजर कंट्रोलला 10 ओळी. त्याच्यानंतर पुढचं वेजेस कंट्रोल, बाकी सगळ्यांना 7, आणि शेवटचं कॉस्ट जनरल कंट्रोलला 10. तर याला 7 सोडा वेजेस कंट्रोलला. वेजेस कंट्रोलला 7. पुढे फॅक्टरी ओव्हरहेड कंट्रोल आहे. फॅक्टरी ओव्हरहेड कंट्रोलला पण 7. पुढे WIP कंट्रोल, WIP कंट्रोलला पण 7. त्याच्यानंतर ऑफिस ओव्हरहेड कंट्रोलला 7. पुढे फिनिश गुड्स कंट्रोलला 7. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड कंट्रोलला 7. नंतर कॉस्ट ऑफ सेल्सला 7. ओव्हरहेड ॲडजस्टमेंट अकाउंटला 7. कॉस्टिंग P&Lला 7. नंतर शेवटचं कॉस्ट जनरल कंट्रोल आहे, त्याला 10.
ओके, तर आपण आता स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिलं आपल्याला ओपनिंग बॅलन्स पोस्ट करायचे. सगळ्यात पहिलं स्टोअर्स लेजरचा आहे. स्टोअर्स लेजरच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, त्याची अमाऊंट आहे 3.5 लाख. स्टोअर्स लेजरची अमाऊंट 3.5 लाख. नंतर वर्क इन प्रोग्रेस कंट्रोल 3,80,000. पहिलं स्टोअर झालं, नंतर वर्क इन प्रोग्रेस कंट्रोल 3,80,000. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. $3,50,000, 3,80,000. मग फिनिश गुड्स कंट्रोल 2.5 लाख. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 2.5 लाख. ठीक आहे. तर पहिलं स्टोअर WIP आणि फिनिश गुड्स कंट्रोल झालं. आता त्याच्या पुढे कॉस्ट लेजर कंट्रोल. कॉस्ट लेजर कंट्रोलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 9,80,000. ठीक आहे. तर आपले पहिलं बॅलन्स ब्रॉट डाऊन करून झाले. बॅलन्स ब्रॉट डाऊन करून झाल्यावर आता पहिली जी ट्रान्झॅक्शन आहे ती रॉ मटेरियल रिलेटेड आहे. 9,50,000चं परचेस केलं तर डेबिटला टू कॉस्ट लेजर कंट्रोल टू कॉस्ट लेजर कंट्रोल 9,50,000 आणि त्याचा डबल इफेक्ट कॉस्ट लेजर कंट्रोलच्या क्रेडिटला बाय स्टोअर्स लेजर कंट्रोल 9,50,000. तर मटेरियल परचेस केलं आपण. मटेरियल परचेस केलं स्टोअर्स लेजरच्या डेबिटला आणि कॉस्ट लेजरच्या क्रेडिटला. त्याच्यानंतर रिटर्न टू सप्लायर्स. रिटर्न टू सप्लायर्स आता इथे उलटी एंट्री करायची, म्हणजे इथे क्रेडिटला येईल बाय कॉस्ट लेजर कंट्रोल. बाय कॉस्ट लेजर कंट्रोल त्याची अमाऊंट आहे 30,000. 30,000चं परत केलं आणि दुसरा इफेक्ट कॉस्ट लेजरच्या डेबिटला टू स्टोअर्स लेजर कंट्रोल. $30,000. त्याच्यानंतर इश्यूड टू प्रोडक्शन म्हणजे WIPला जाणार. स्टोअर्स लेजरच्या क्रेडिटला बाय WIP कंट्रोल 9,80,000. तर बाय WIP कंट्रोल 9,80,000 आणि दुसरा इफेक्ट WIPच्या डेबिटला
to stores ledger control. अमाऊंट 9,80,000. त्याच्यानंतर पुढचं आहे रिटर्न टू स्टोर्स 30,000. बाय स्टोर्स लेजर कंट्रोल. बाय स्टोर्स लेजर कंट्रोल 30,000 आणि स्टोर्स लेजर कंट्रोलच्या डेबिटला टू WIP कंट्रोल, म्हणजे उलटी एंट्री करायची. आपण ट्रान्सफर केलं तेव्हा क्रेडिटला आणि आता डेबिटला, म्हणजे स्टोर्स कंट्रोलला क्रेडिटला टाकलं, WIPला डेबिटला टाकलं. आता परत आलं तर WIPच्या क्रेडिटला आणि स्टोर्सच्या डेबिटला उलटं करायचं. नंतर प्रोडक्शन वेजेस कंट्रोलच्या डेबिटला टू कॉस्ट लेजर कंट्रोल. टू कॉस्ट लेजर कंट्रोल त्याची अमाऊंट आहे 4 लाख. टू कॉस्ट लेजर कंट्रोल 4 लाख आणि कॉस्टच्या क्रेडिटला बाय वेजेस कंट्रोल 4 लाख. बाय वेजेस कंट्रोल 4 लाख. आता पुढचं जे आहे इनडायरेक्ट लेबर फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये येणार. फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये 2.5 लाख सेम येणार. टू कॉस्ट लेजर कंट्रोल 2.5 लाख आणि दुसरा इफेक्ट कॉस्ट लेजर कंट्रोलच्या क्रेडिटला बाय फॅक्टरी ओव्हरहेड कंट्रोल, बाय फॅक्टरी ओव्हरहेड्स कंट्रोल 2.5 लाख. तर फॅक्टरी ओव्हरहेड कंट्रोल 2.5 लाख. त्याच्यानंतर परत फॅक्टरी ओव्हरहेडचं पण सेमच येणार. फॅक्टरी ओव्हरहेडच्या डेबिटला टू कॉस्ट लेजर कंट्रोल 5 लाख आणि कॉस्ट लेजर कंट्रोलच्या क्रेडिटला बाय फॅक्टरी ओव्हरहेड कंट्रोल 5 लाख. त्याच्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स 4 लाख. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड 4 लाख. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या डेबिटला टू कॉस्ट लेजर कंट्रोल 4 लाख आणि इथे क्रेडिटला बाय सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड कंट्रोल.
4 लाख. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड 4 लाख आणि तिकडे पण 4 लाख. त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ फिनिश गुड्स ट्रान्सफर टू वेअरहाऊस, म्हणजे जे WIP बनले आणि फिनिश गुड्स कंट्रोलला गेले, ते WIP कंट्रोलच्या क्रेडिटला बाय फिनिश गुड्स कंट्रोल, बाय फिनिश गुड्स कंट्रोल तर आपले गुड्स बनले 21,30,000. 21,30,000 फिनिश गुड्स कंट्रोलच्या डेबिटला टू WIP कंट्रोल. त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड फिनिश गुड्स कंट्रोलच्या क्रेडिटला बाय कॉस्ट ऑफ सेल्स 21 लाख. आणि कॉस्ट ऑफ सेल्सच्या डेबिटला टू फिनिश गुड्स कंट्रोल. त्याच्यानंतर सेल्स. आता सेल्स मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की सेल्स कसं येणार, कॉस्ट ऑफ कंट्रोलच्या डेबिटला येणार टू कॉस्ट ऑफ सेल्स, टू कॉस्ट ऑफ सेल्स 3 लाख. आणि कॉस्ट ऑफ सेल्सच्या क्रेडिटला 30 लाख, 30 लाख, 30 lakhs. एक 0 वाढवा. नंतर कॉस्ट ऑफ सेल्सच्या क्रेडिटला बाय कॉस्ट लेजर कंट्रोल. कॉस्ट लेजर कंट्रोल 30 लाख. त्याच्यानंतर फॅक्टरी ओव्हरहेड्स आर अप्लाइड टू प्रोडक्शन ॲट डायरेक्ट वेजेसचं 150%. डायरेक्ट वेजेस 4 लाख आहे. चार लाखाचे 150%. तर फॅक्टरी ओव्हरहेडच्या क्रेडिटला येणार बाय WIP कंट्रोल, बाय WIP कंट्रोल ते येणार 4 लाखाचे 150%. 4 लाखाचे 150% ते येणार 6 लाख. आणि WIP कंट्रोलच्या डेबिटला टू फॅक्टरी ओव्हरहेड कंट्रोल, $6 लाख.
ठीक आहे. तर आपलं सगळं पोस्टिंग करून झालं. आता आपण क्लोज करूया. तर सगळ्यात पहिलं आपण स्टोअर्स लेजर कंट्रोल क्लोज करू. स्टोअर्स लेजर कंट्रोलची डेबिट साईड आहे. डेबिट साईडची टोटल करूया आपण. $13,30,000 टोटल आहे. इथे टोटल ट्रान्सफर करूया आणि बॅलन्स काढू. बॅलन्स आहे त्याचा 13,30,000 मधनं क्रेडिट साईड मायनस करून 3,20,000. स्टोअर्स लेजर कंट्रोल 3,20,000. त्याच्यानंतर वेजेस कंट्रोल जे आहे ते आपल्याला WIP कंट्रोलला ट्रान्सफर करायचं आहे. बाय WIP कंट्रोल 4 लाख. तर हे 4 लाखांनी क्लोज होऊन जाईल. त्याचा दुसरा इफेक्ट WIP कंट्रोलच्या डेबिटला टू वेजेस कंट्रोल 4 लाख. त्याच्यानंतर पुढचं जे अकाउंट आहे आपलं स्टोअर्स क्लोज झालं. वेजेस जनरल वेजेस कंट्रोल क्लोज झालं. फॅक्टरी ओव्हरहेड. आता फॅक्टरी ओव्हरहेडचा जो डिफरन्स येईल तो ओव्हरहेड ॲडजस्टमेंट अकाउंटला टाकायचा. तर याची टोटल 7.5 लाख आहे डेबिटची टोटल. आता याच्यात एक ॲडजस्टमेंट आहे. एनी अंडर ओव्हर ॲब्सॉर्प्शन बीइंग कॅरीड फॉरवर्ड फॉर ॲडजस्टमेंट इन सबसिक्वेंट मंथ. म्हणजे इथे या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, आपल्याला याचा जो बॅलन्स आहे ओव्हरहेड ॲडजस्टमेंटला नाही टाकायचा. आपल्याला याचा बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करायचा आहे. म्हणजे आपल्याला क्लोजिंग बॅलन्स दाखवायला लागेल. म्हणजे डेबिटची टोटल मग कालच्या प्रॉब्लेमसारखं डेबिटची टोटलमधनं क्रेडिटची टोटल येऊन क्लोजिंग बॅलन्स दाखवायला लागेल बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. कारण तसं त्यांनी क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे की ते सबसिक्वेंट मंथमध्ये परत तो कॅरी फॉरवर्ड करायचा आहे. कुठलाही ओव्हरहेडचा बॅलन्स येत असेल तर तो सबसिक्वेंट मंथमध्ये कॅरी फॉरवर्ड करायचा आहे. म्हणजे तो ओव्हरहेड ॲडजस्टमेंटला नाही टाकायचा, तो तुम्हाला पुढच्या मंथमध्ये कॅरी फॉरवर्ड करायचा आहे. तर हा क्लोजिंग बॅलन्स येणार. 7.5 मधनं 6 गेले, 1.5 लाख पुढच्या महिन्यामध्ये फॉरवर्ड करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे हा ट्रायल बॅलन्समध्ये पण येईल नंतर. आता पुढचं जे अकाउंट आहे WIP कंट्रोल त्याचा क्लोजिंग बॅलन्स येईल बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. तर याची डेबिटची टोटल 23,60,000 आहे. त्याच्यातनं क्रेडिट मायनस करायचं. म्हणजे 2 लाख बॅलन्स. ऑफिस ओव्हरहेड कंट्रोलमध्ये काही नाही आहे. फिनिश गुड्स कंट्रोल बाय बॅलन्स कॅरेड डाऊन. टोटल 23,80,000. 23,80,000 मधनं 21 लाख गेले.
2,80,000. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड कंट्रोल कॉस्ट ऑफ सेल्सला जाणार. म्हणजे आपण काय केलं, फॅक्टरी ओव्हरहेड कंट्रोलचा क्लोजिंग बॅलन्स काढला, WIP कंट्रोलचा क्लोजिंग बॅलन्स 2 लाख काढला आणि फिनिश गुड्स कंट्रोलचा क्लोजिंग बॅलन्स काढला. ठीक आहे, तिन्ही अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स काढला आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड जाणार कॉस्ट ऑफ सेल्सला. तर इकडे डेबिटला येणार ते टू सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड कंट्रोल. त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ सेल्सची बॅलन्सिंग फिगर कॉस्टिंग P&L अकाउंटला जाईल 5 लाख. याची क्रेडिटची टोटल 30 लाख आहे. त्याच्यातनं डेबिट मायनस करायचं. इथे 30 मधनं 21 आणि 4 25 गेले, राहिले 5 लाख. टू कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि कॉस्टिंग P&Lच्या क्रेडिटला त्याच्यात काय नाही आलं. कॉस्टिंग P&Lच्या क्रेडिटला बाय कॉस्ट ऑफ सेल्स $5 लाख. आणि इथे कॉस्ट जनरल कंट्रोलला जाणार. कॉस्ट जनरल कॉस्ट लेजर कंट्रोल. त्याची अमाऊंट 5 लाख येणार. आणि शेवटचं कॉस्ट लेजर कंट्रोलच्या क्रेडिटला बाय कॉस्टिंग P&L अकाउंट. अमाऊंट आहे 5 लाख. इथे क्रेडिटची टोटल करायची 39,80,000. त्याच्यातनं डेबिट मायनस करायचं. $9.5 लाख. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आता ट्रायल बॅलन्स बनवायचा आहे. ट्रायल बॅलन्समध्ये पहिलं स्टोर्स लेजर कंट्रोल. स्टोर्स लेजर कंट्रोलचा जो बॅलन्स आहे 3,20,000. त्याच्यानंतर फॅक्टरी ओव्हरहेड कंट्रोल. फॅक्टरी ओव्हरहेड कंट्रोलचा क्रेडिटला आहे ॲक्च्युली क्रेडिटला असला तरी तो ट्रान्सफर होणार डेबिटला. क्लोजिंग बॅलन्स आहे ना, क्लोजिंग बॅलन्स उलटा पुलटा असतो. तर फॅक्टरी ओव्हरहेड कंट्रोल क्रेडिटला 1.5 लाख.
त्याच्यानंतर WIP कंट्रोल, WIP कंट्रोल 2 लाख, फिनिश गुड्स कंट्रोल 2,80,000, आणि शेवटला कॉस्ट लेजर कंट्रोल 9,80,000, 9,50,000. आता देवाचं नाव घ्यायचं, टॅली होतं का बघायचं. डेबिटची टोटल 9.5 लाख, क्रेडिटची टोटल 9.5 लाख आणि टॅली. ठीक आहे, तर आपण लेक्चर संपूया, उद्या भेटूया. ठीक आहे.